नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पोलीस भरती 2020 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओवरती नवीन असल्यास लाईक नक्की करून द्या. चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जे बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करून द्या. म्हणजे पोलीस भरती संबंधात तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळत राहील. आणि तुमच्याकडून कोणतेही अपडेट मिस होणार नाहीये, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, काय आहे मुद्दा सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, भरती प्रक्रिया सुरू, मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटला, काय आहे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रोपवरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती लक्ष दिले समजवतो, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल. आणि तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न असेल, तर तुम्हाला खाली जॉईन बटन दिले आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण ऐरेच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता. तिथे मी तुम्हाला संपूर्ण माहिती आणि संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. तर लवकरात लवकर जॉईन बटनावरती क्लिक करून तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आता आपण जाणार आहोत प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता मराठा आरक्षणात बघा मित्रांनो, मराठा समाजाला दिलासा, EWS मधून प्रवेश घेण्यास कोर्टाची परवानगी. पण तर मित्रांनो बघा, तुम्हा सर्वांना माहीत असेल की आता मित्रांनो प्रवेश प्रक्रियेबाबत खूप महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण मित्रांनो, तुम्ही जर बघितले असेल तर कोर्टाने महत्त्वाचा दिलासा दिला आहे, महत्त्वाची बातमी दिली आहे की मराठा समाजाला दिलासा दिला आहे आणि EWS मधून तुम्हाला प्रवेश मिळू शकणार आहे. परवानगी दिली आहे EWS मधून प्रवेश घेण्यास. पण काय अटी तेही आपण पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल सर हे प्रवेश प्रक्रियेबाबत आहे, आम्हाला भरतीबाबत पाहिजे. तर सविस्तर तुम्हाला भरतीबाबत सुद्धा संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, काल का परवा मराठा आरक्षणाचा म्हणजेच मित्रांनो मराठा रिझर्वेशन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग EWS मधून बघा मित्रांनो EWS मधून प्रवेश घेण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर EWS मधून प्रवेश घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील SEBC असल्याचा दावा करून कोणतेही शैक्षणिक लाभ घेता येणार नाही, असंही न्यायालयाने मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितले असेल तर मराठा समाजातील तरुणांना शासकीय नोकऱ्या म्हणजे मित्रांनो नोकर भरती तुम्ही बघितलं असेल तर शासकीय नोकऱ्या म्हणजे नोकर भरती म्हणजेच भरती प्रक्रिया, ठीक आहे. आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता बघा मित्रांनो, ठीक आहे. परंतु राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या दरम्यान न्यायाधीश संभाजी शिंदे व न्यायाधीश माधव जामदार यांच्या खंडपीठाने आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच EWS बद्दल महत्त्वपूर्ण निर्णय दिला, असं वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे. 5 न्यायाधीशांच्या ह्या खंडपीठाने जोपर्यंत मराठा आरक्षणाचा वैधताबाबत निर्णय होत नाही, बघा मित्रांनो, 5 न्यायाधीशांच्या ह्या खंडपीठाने जोपर्यंत मराठा आरक्षणाचा वैधताबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत मराठा समाजाला SEBC मधून प्रवेश देऊ नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. त्यामुळे कराडच्या तहसीलदारांकडे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी EWS अंतर्गत प्रवेश मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. पण तहसीलदारांनी ही मागणी फेटाळली. बघा मित्र, तुम्ही बघू शकता की ही जो मागणी होती तर त्यांनी फेटाळून लावली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मित्रांनो बघा, त्यानंतर उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंडपीठाने याआधी काही विद्यार्थ्यांना EWS मधून प्रवेश घेण्यास परवानगी दिल्याचे न्यायाधीश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर उच्च न्यायालयानेही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी EWS मधून प्रवेश घेण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र त्यांना SEBCचे लाभ घेता येणार नाही, असंही स्पष्ट करत याचिका निकाली काढली आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छित मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल तर अशा प्रकारे निर्णय घेण्यात आलेला आहे.
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं असेल तर ई-डब्ल्यू-एसमधून प्रवेश घेण्यासाठी परवानगी दिली आहे. पण मात्र त्यांना एस-सी-बी-सीचा लाभ घेता येणार नाही, असं स्पष्ट करत याचिका निकाली काढलेली आहे. म्हणजेच की मित्रांनो, एस-सी-बी-सीचा लाभ त्यांना मिळणार नाही तर मित्रांनो, अशाच प्रकारे जर तुमची भरती प्रक्रिया सुरू केली तर हा महत्त्वाचा मुद्दा असू शकणार आहे. जर तुमची भरती प्रक्रिया अशाच प्रकारे सुरू केली, तर तुम्हाला कोणताही अडथळा येऊ शकणार नाही आहे. आणि तुमची जी भरती रखडलेली मित्रांनो पोलीस भरतीची, तर ती पोलीस भरती लवकरच सुरू होऊन जाईल. आताच मित्रांनो तुम्ही बघू शकता गृहमंत्री अनिल देशमुख सरांनी त्याबाबत तुम्हाला सांगितलंच आहे, की आम्ही आता मित्रांनो भरती प्रक्रिया सुरू करणार आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी भरती सुरू केलेली आहे. तुम्हा सर्वांना माहीत असेल. ती भरती प्रक्रिया कशी सुरू केली? तर मित्रांनो त्यांनी सांगितलं सर्वात अगोदर म्हणजे, की मित्रांनो 2019ची भरती आणि 2020ची भरती अशी टोटल मिळून मित्रांनो 12,500 पदांसाठी भरती होणार आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, की जी तारीख आहे भरतीची, तर ती मित्रांनो डिसेंबरमध्ये ते जाहीर करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे डिसेंबरमध्ये तुमची तारीख येऊन जाईल. आता विद्यार्थी म्हणत होते, की सर फॉर्म कधी भरायचा? अर्ज कसा करायचा? विद्यार्थी मित्रांनो त्यासंबंधी तुम्हाला मी सविस्तर एका व्हिडिओमध्ये माहिती देऊन देणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तिथं खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले आणि खूप सारा फायदा ते घेत आहेत. तर तुम्ही सुद्धा जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल, काही जर प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये, तर तुम्हाला खाली जॉइन बटन दिले आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या प्रवीण आयच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता. तिथे मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत असतो आणि संपूर्ण जे काही तुमचे प्रश्न असतात त्यांचे उत्तर आपण तिथे देत असतो. तर लवकरात लवकर जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही आपली मेंबरशिप घेऊन प्रवीण आयच्या स्पेशल परिवारामध्ये सहभागी होऊ शकता. खूप महत्त्वाची माहिती होती विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडली असेल. जर अशा प्रकारे तुमची भरती सुरू झाली तर खूप महत्त्वाचं होऊ शकतं. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि त्यांनी सांगितलेलं मित्रांनो सुप्रीम कोर्टात तुम्ही बघू शकता कोर्टाचं ह्यामध्ये परवानगी मिळाली, की ई-डब्ल्यू-एस म्हणून तुम्ही प्रवेश घेऊ शकता. पण त्यांनीच यामध्ये एक उल्लेख केला मित्रांनो, तर तुम्हाला बघायला मिळेल, की एस-सी-बी-सीचा लाभ त्यांना घेता येणार नाही आहे, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि ही स्पष्ट करताना त्यांनी याचिका निकाली काढलेली आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छित मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तर अशा प्रकारे सविस्तर तुम्हाला माहिती मी सांगितली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जे बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा. आणि तुमच्या मनामध्ये जी काही शंका असतील, जे काही प्रश्न असतील, तर त्यांचे उत्तर मित्रांनो आपण देणारच आहोत. आणि जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. आता मित्रांनो मुद्दा राहिला तुमचा, तर मित्रांनो आता भरतीची जाहिरात येईल त्यासंबंधी तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यानंतर मित्रांनो जाहिरात आल्याच्यानंतर जी काही पुढची प्रोसेस असते ती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, की चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला ग्राउंडची प्रॅक्टिस करायची आहे आणि ग्राउंडची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे जर तुमची झाली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही पोलीस होण्यापासून. तर हे स्वप्न तुमचं पूर्ण करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा, चांगल्या प्रकारे अभ्यास करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही नक्की पोलीस होणार. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत गुड बाय.